धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स, फ्लोअर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आझाद समाज पक्षाकडून धुळ्यातून आनंद लोंढे निवडणूक लढवतील. खासदार चंद्रशेखर आझाद. महाराष्ट्राच्या सत्तेचं मी काय सांगू, कोण कोणासोबत मिळून जाईल सांगता येत नाही. खासदार चंद्रशेखर आझाद यांचा घणाघात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद हे बहुजन हक्क परिषदेच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरामध्ये जाहीर सभाही घेतली. यावेळी या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की कधीपर्यंत आपण कोणाकडून काही मागत राहू. बाबासाहेबांच्या कृपेने खूप काही मिळाले आहे. आपली ताकद इतकी निर्माण करा की आपल्याला कोणाकडे काही मागायची गरजच पडणार नाही. आपण इतके समजदार आहोत की आपल्याला खायला पोळी नाही तर आपण पिठाची व्यवस्था करतो, स्वयंपाकाला गॅस नाही तर त्याची व्यवस्था करतो. मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमची आवाज मजबूत करायची असेल तर ज्या प्रकारे मला लोकसभेत निवडून दिले त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आजच समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद लोंढे यांना निवडून तुमची ताकद वाढवा असे म्हणत विधानसभेचा पहिला उमेदवार त्यांनी यावेळी घोषित केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करत म्हटले की इथल्या सरकारचं मी काय सांगू, कोण कोणासोबत कधी मिळून जाईल ते सांगताच येत नाही. कधी पक्षाचे तुकडे होऊन जातात हे सुद्धा कळत नाही. एक गट सत्तेमध्ये तर एक गट विरोधात अशी परिस्थिती इथल्या राजकारणाची झाली आहे. तसंच काही काळापूर्वी रातोरात इथले सरकार बदलले. पहाटे 4 वाजता राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी ओळखला. यावेळी त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगत फिरत होते की हे भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारी मात्र त्यांनाच राज्याचा उपमुख्यमंत्री बनवलं असं म्हणत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. सत्ता का मैं क्या कहूं, कौन किससे मिल जाता है ये भी नहीं पता चलता, कौन किसके खिलाफ लड़ता है. अलग अलग पार्टियों के टुकड़े हो जाते हैं. एक ग्रुप उधर चला जाता है सत्ता में, एक विपक्ष में रह जाता है. आप बताओ, आपने जिसको वोट दी थी भाजपा को हराने को, वो भाजपा के साथ चला गया. आपने जिसको वोट दी थी भाजपा को जिताने के लिए, वो भाजपा के खिलाफ चला गया. तो आप ये सोचो, क्या ये राजनीतिक दल आपके लिए लड़ रहे हैं? कब तक पिछलग्गू बने रहोगे, कब तक पूंछ बने रहोगे, कब तक धोखा खाते रहोगे? आपने देखा नहीं, रातों रात महाराष्ट्र में ऐसा हुआ कि 4 बजे उठ के राज्यपाल साहब ने चीफ मिनिस्टर को चीफ मिनिस्टर की ओहद दिला दी. और जिसको प्रधानमंत्री जी कहते घूम रहे थे कि वो भ्रष्टाचारी है, भ्रष्टाचारी, उनको डिप्टी चीफ मिनिस्टर बना दिया. आपने नहीं देखा क्या होता है महाराष्ट्र में? महाराष्ट्र के उदाहरण तो जबरदस्त हैं. जिन पे बड़े बड़े छापे पड़े हुए थे, जिन पे बड़ी बड़ी जांच चल रही थी, उनकी जांच 2 दिन में बंद हो गई और फिर सरकार गिर गई, फिर दूसरी सरकार बन गई. तो महाराष्ट्र में आपकी क्या वजूद है? आपने कभी झांक के देखा? महाराष्ट्र के साथियों को हमने बहुत मौका दिया है, आप नहीं कह सकते हमने मौका नहीं. तो ये सब चीजें मिलनी चाहिए थी. लेकिन मैं आपको ये कहना चाहता हूं कि कब तक मांगते रहोगे, कब तक हाथ फैलाते रहोगे? ये मौका बाबा साहब अंबेडकर के प्रयासों से आपको मिला है. आप ऐसा क्यों नहीं कर लेते कि इस बार मिलकर जो है यहां अपनी ताकत बना लो कि आपको मांगना ही ना पड़े. भाई, हम भी रोटी खाते हैं नहीं खाते हैं? हम भी अच्छा बुरा समझते नहीं समझते हैं? जब हम सर्दी आती है तो उससे पहले कपड़ों की व्यवस्था करते नहीं करते गर्म की? जब गर्मी आती है तो ठंडे कपड़ों की व्यवस्था करते नहीं करते हैं? जब बरसात आती तो अपने टूटे हुए घरों पे तरपाल लगाते नहीं लगाते हैं? तो जब हम इतने समझदार हैं कि शाम में रोटी नहीं है इसलिए आटे की व्यवस्था करते हैं, घर में सब्जी नहीं तो सब्जी की व्यवस्था करते हैं, गैस नहीं तो गैस की व्यवस्था. असेंबली में तुम्हारे पास मजबूत आवाज होनी चाहिए नहीं होनी चाहिए? बताओ. दूल्हे के मेरे साथियों, ये जो आनंद है ना,
अगर वास्तविकता में तुम लोगों ने कमर कस ली तो दूल्हे में आनंद ही आनंद हो जाएगा। मेरी बात को आप याद रखना। अगर जितने लोग यहाँ हैं इन्होंने मन पक्का कर लिया और ये आज से निकल गए और घर घर जाके इन्होंने वादा कर लिया और लोगों से विश्वास हासिल कर लिया तो दूल्हे में आनंद ही आनंद हो जाएगा। और जिस तरह मैं पार्लियामेंट में खड़े होकर दौड़ता हूं, मेरा छोटा भाई आनंद यहाँ असेंबली में आपके हितों के लिए दौड़ने का काम करेगा। फिर वो 350 परिवार वो टूटे हुए मकानों में खून के आंसू नहीं रोएंगे। फिर कोई बाबा साहब अम्बेडकर की स्टैच्यू को लगने से रोककर आपकी भावनाओं से खिलवाड़ करने का काम नहीं करेगा। फिर यहाँ का पढ़ा लिखा नौजवान बेरोजगार घूमने का काम नहीं करेगा। और फिर यहाँ आपके पास जल जंगल जमीन में जो आपका अधिकार बैठता है वो मिलने का काम होगा। आपने मुझे मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण. मित्रांनो, आता 30 ते 90 दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती. होय, खरं आहे. मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे. तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण. याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बीटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक 100% आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. 1 महिन्याचा कोर्स फक्त 999 रुपयामध्ये. फरक न पडल्यास पैसे परत. अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा. मोबाईल नंबर 98 817 30 311. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.